प्रशासनाची जबाबदारी आहे की प्रत्येक व्यक्तीला चिठ्ठ्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या पाहिजे। अनेक मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव नाही आहे। आताच अमरावती लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार यांच्याकडे अनेक मतदारांनी तक्रार केली आपल्यासोबत नवीन राहणार आहे। बाबी काय सांगा, नाव नाही अनेक लोकांची काय तक्रार? भरपूर घोळ झालेला आहे। आयडेंटिटी कार्ड आहे त्यांच्यापाशी इलेक्शनचा, पण त्यांचे नावं सुद्धा लिस्टमध्ये नाही आहे। ज्या बूथवर ते गेल्या किती वर्षापासून मतदान करत आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव दिसत नाही आहे। कलेक्टर साहेबांना मी त्यांच्याशी बोलली, ऑनलाईन आम्ही चेक करत आहे, बाकी सगळी करत आहे, पण नाव का घोळ झालं मला काही समजून नाही राहिलं। मोठ्या प्रमाणात जे हे व्होटर आहे ते यापासून बाधित राहिलेले आहे। मग ते जर मतदान झाले नाही तर मोठ्या प्रमाणात मतदान टक्का सुद्धा कमी होऊ शकतो। 100% टक्केवारी कमी होईल, कारण ज्या पद्धतीने लोक 7 वाजतापासून या ठिकाणी येऊन मतदान देण्याकरिता उभे आहे, त्यांच्या लिस्टमध्ये नाव दिसत नाही आहे, ऑनलाईन नाव दिसत नाही आहे, म्हणजे कसे मतदान टक्केवारी कशी वाढेल आमची? प्रशासनावर तुम्ही आता बोललेले आहात, काय त्यांचं म्हणणं? मी त्यांचा प्रयत्न करते आहे, ते पाठवत आहे त्यांची टीम की काय कुठे कुठे काय घोड आहे, पण त्यांच्या शब्दात मला काही वाटत नाही। यांची प्रशासनाची जबाबदारी आहे की प्रत्येक व्यक्तीला चिठ्ठ्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या पाहिजे, ते का नाही पोहोचवल्या ते समजून नाही राहिलं आहे। एकंदरीत बघितलं मोठ्या प्रमाणात प्रशासनाने चिठ्ठ्या पोहोचवल्या पाहिजे होत्या, त्या पोहोचवल्या नाही अशी जी तक्रार आहे नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। मात्र लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावं, मतदारांना चिठ्ठ्या उपलब्ध करून द्यावं, नावं ज्याचे नसेल त्यांना मतदारासाठी जे परवानगी आहे ते उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे। कॅमेरामॅन सौरभ घोरेसह अमर गटारे, साम टीव्ही, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।